हो, तुम्ही बरोबर ऐकताय. आजवर जे जगात कुठेही घडलं नसेल आणि तुम्ही कधी ऐकलंही नसेल ते जालन्यात घडलं. एका युवकाला चक्क कचरा समजण्यात आला. जालन्याच्या परतूर शहरात अमानुषतेचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. घडलं असं होतं की सुरेश धाकरगे वय वर्षे 23 हा तरुण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. त्याचा शोध काही लागला नाही. पण 7 जूनला सकाळी तो परतूर शहरात हिरालाल नगर परिसरात एका पाण्याच्या टाकीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. नगरपालिका प्रशासनाने मृतदेहाला उचलून चक्क कचऱ्याच्या घंटागाडीत टाकलं व त्याच घंटागाडीतून मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन करायला हलवण्यात आलं. विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनाकडे 2 ते 3 रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध होत्या. असं असतानाही अवघ्या 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह कचरा वाहणाऱ्या घंटागाडीत नेण्याचं कारण व लॉजिक काय हे आतापर्यंत समोर आलेलं नाही. या घटनेनं परतूरसह जालना जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून जाब विचारला जात आहे. 15 दिवसांपूर्वीच परतूर नगरपालिकेच्या नवीन रुग्णवाहिकांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. असे असतानाही मृतदेह शवविच्छेदनासाठी अशा प्रकारे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाची अशा प्रकारे उघडपणे विटंबना झाल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ज्या शहरात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नवीन रुग्णवाहिकेचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, तिथेच एका नागरिकाच्या मृतदेहाला कचऱ्यासारखी वागणूक दिली जाते. अशा संतप्त शब्दात नागरिकांनी आपली नाराजगी व्यक्त केली. या घटनेबद्दल तुमचं मत कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.